वाजलं अंतरा? हे तुला सेट आहे म्हणून एकच वाजलं. नाही असं आहे का? एकच आहे भाऊ. तू रिहर्सल केलीस नाही ना म्हणून ते शिवा वाजतात. ए शाणे तू मला नको बोलू. एक नाही 2 अंतर. तिचं गाणं पूर्ण आहे. कंचना कसं देणार? ठीक आहे मी वाजवते ना. मी कमीत कमी 18-19 वर्षाचं होतो तेव्हापासून मी डान्स करायला. नटरंगी अशी तुमची करते खुशी, नटरंगी अशी तुमची करते खुशी. तर एका पेपरमध्ये ॲड होती उसनकर बॅले युनिट, त्यांना कलाकार हवे. मग 8चं हे 9चं टायमिंग होतं इंटरव्ह्यूचं, त्यांनी दिलेलं होतं. मी पोचलो 11:30 वाजता, कारण मला माहिती मला तर कोण घेणार नाही. मग ते विचारलं तुम्ही एवढा उशीर काय? मला मी हॉल शोधत राहिलो असं तसं. मग इंटरव्ह्यू घेतला त्याने माझा. सर तुम्ही डान्स करा. स्पष्ट मला डान्स येत नाही, तुम्ही शिकवाल तर मी करणार. मग ते म्हणाले तुला काय थोडंफार करून दाखव. मी थोडंफार हलवून दाखवलं, पण त्याला ते हलणं इतकं आवडलं. ते म्हणतात तू त्या हलण्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये एक लतप होती तुझ्यामध्ये, त्याच्यामध्ये पण तो अँगल होता जो मला हवा आहे. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 400 ते 500 कलाकार होते आणि त्याच्यामधून त्यांनी पहिली निवड माझी केली. पण नंतर मग एक वेळ अशी आली की 6-7 महिन्यानंतर त्या सरांचा पूर्ण क्लास मी हँडल करायला लागली की त्यांचा इतका लाडका झालो. मग कशी बोललीस तू? तिला सगळं माहिती. अनिल वासुदेव नावाची व्यक्ती मला 95ला मला भेटली. तर जेव्हा ती 95ला जेव्हा ती व्यक्ती मला भेटली आणि जेव्हा मी त्या व्यक्तीशी बोललो, ती म्हणाली आणि मला असं एक शो अरेंज करायचा आहे, तर त्या शोचं लावणी म्हणून थीम आहे, तू करशील का? मग घरी मग मी माझ्या मिसेसला सांगितलं बघा असं लावणीचं येतं आहे, करू का? आणि तो पण कसं होतं, मी स्टेज शो करायचो, मुलींचे कपडे घालून डान्स करणं, हे कसं होतं माझ्या घरच्यांना माहिती होतं, पूर्ण लोकांना माहीत नव्हतं. म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा मी शो केला तर त्यावेळी मला वाटलं की एक वेगळं पण तो आहे. सक्सेस झालं तर ठीक आहे, नाही सक्सेस झालं तर आहे ते आहेच, पण केलं. पहिल्या शोलाच इतका रिस्पॉन्स मिळाला. आणि नंतर तर असं झालं की आमचं बिन बायकाचा तमाशा म्हटलं की फक्त बायका यायच्या बघायला. म्हणजे सासू सुना नातवंड म्हणजे अशी लोक यायची ना की ज्याच्यामध्ये फुल फॅमिली पॅकेज यायचं आम्हाला. मी आठवणीचं एक सांगतो, माझं डोंबिवली सावित्रीबाई फुलेला सखी ह्या मॅगझिनने फक्त महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला होता, फक्त सगळ्या महिला होत्या. मी उशिरा गेलो शोला आणि नंतर माझी अनाउन्समेंट झाली. मी जेव्हा नृत्य करायला आलो म्हणजे समोर बघतो तर सगळ्या बायका. आता मी आम्हाला सगळे पुरुषांना बघून इशारे करायचे, तर बायकांना बघून काय इशारे करणार. पण जेव्हा मी नृत्य करायला स्टार्ट केलं बायकांना बघून इशारे, तितका रिस्पॉन्स बायकांनी शिट्ट्या प्लॅस्टिकच्या घेऊन उभ्या होत्या त्या. आणि अक्षरशः मी लाईट ऑडियन्समध्ये येऊन सांगितलं आता लाईट लावा. स्टेजवर मी नाचो, खालती बायका नाचत होत्या. आणि
पुरुष कसे येऊन पैसे उडवतात, बायकांनी अक्षर स्टेजवरती येऊन पैसे उडून नाचत होत्या माझ्या. म्हणजे एक पुरुष नसून बायका एन्जॉय करतात. माझं लग्न झाले, मला 2 मुलं आहेत, पण बायकोकडे नाही मागू शकत की तुझी साडी दे म्हणून, कारण ती लाज वाटायची. किंवा काय काय वेळी असं व्हायचं ना की जसं बायकांचे आतले कपडे जे असतात जे ते कपडेसुद्धा दुकानात जाऊन मला अजून लाज वाटते. मी काहीतरी मग मी बायकोला म्हणायचं अरे मला ते हवं आहे रे ते. मग ती म्हणायची ओके, मग ती आणून देणे. किंवा माझ्याकडे एखादे मित्र असणार, मैत्रिणी असणार, आणि मला ते ना ते चल ना दुकानात. म्हटलं नाही मी नाही, तू आज जा, मी बाहेर उभं राहणार. मग ती कुठलीही साईज आण, तुला माहीत आहे फ्री साईज घेऊन ये. म्हणजे इतकं मला अजूनसुद्धा लाज वाटते. पण त्यावेळीसुद्धा इतकं म्हणजे मला बायकोकडे कशी मागणार साडी. मग स्वतः दुकानात जाणार, मग ते साड्या, मग ही साडी नाही किसी और को देणे का, मग ते साड्याचे डिझाईन बघणार. मग हे आता असं झालेलं आहे की दुकानवाल्यांना पण माहिती आहे की आम्ही वापरतो. ह्या साडीमध्ये मी पुष्कळ शोज केले. ह्याचा लुकच काय वेगळा येतो. सर तुमची फेवरेट साडी? माझ्या सगळ्या फेवरेट साड्या आहेत. सर किती आहेत? कमी कमी असं 40-50. 40-50? हो. तर तुम्ही हे मग कोणाला परफॉर्मन्स करायचं असेल तर देतात त्यांना? नाही सॉरी. तर कसं असतं मग ते लावणी करण्यासाठी आहे ना थोडाफार शरीरामध्ये बायकीपणा हवा असतो. मेकअपमध्ये पण तुमच्या चेहऱ्यातल्या काही गोष्टी असतात. उदाहरणार्थ आम्ही पुरुष आहोत, आम्हाला हा एवढा हिरवा पडा येतो दाढीचा, तो लपवण्यासाठी तुम्हाला एक वेगळी क्रीम लावायला पाहिजे अगोदर, मेकअपच्या अगोदर. ते आम्ही शिकलो. ग्लो कसा आणायचा, किंवा गोल्डन आम्ही जो म्हणजे गोल्डन चेहरा जो ग्लोईश पण आणण्यासाठी लावतो पावडर. आईला चळ भरलाय, सासूला लाखाची दौलत दाखवते. काय करू बाई, नाईलाज आहे माझा. ती अवघड म्हणजे खरंच अवघड. कारण कसं म्हणजे समाजाचा बघायचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा होतो. की लोकांना काय वाटतं माहिती आहे की जी पुरुष जेव्हा स्त्रियांसारखे कपडे घालतात किंवा स्त्रियांसारखे वावरतात किंवा स्त्रियांसारखे नृत्य करतात म्हणजे हे नक्की ही जे गे, किंवा यांच्यामध्ये नक्की काहीतरी कमी आहे म्हणून हे लोक हे करतात. पण खरं तसं नसतं. की जुन्या काळामध्ये पुरुष, जसे पेशवाई काळामध्ये पुरुषच आपल्या बायकांचे कपडे घालायचे. अजूनसुद्धा भारूड आहे, असे पुष्कळ भारतामध्ये नृत्य आहेत जे अजूनसुद्धा पुरुषच बायकांचे कपडे घालून अजूनसुद्धा करतात. मग आम्ही काय वेगळं करतो, मी समाजाला हा विचारतो. जसं मालवणमध्ये तुम्ही भारूड नमन वगैरे असतं, पुरुषांनाच तुम्ही बाई म्हणून तुम्ही करता ना, कारण त्यावेळी बायकांना नृत्य करायला अलाउड नव्हतं, म्हणजे परमिशन नव्हती. बायकांना म्हणजे नृत्य पाय घुंगरू बांधायला असं परमिशन नव्हतं. मग त्यावेळी जर आम्ही हे स्टार्ट केलं आणि आतासुद्धा आम्ही ती रूढी चालू केली. तर मी काय वेगळं करत नाही आहे. पण लोकांचा दृष्टिकोन अजूनसुद्धा की काय काय वेळी म्हणजे मला स्वतःला वाईट वाटतं की काय लोकांनासुद्धा अजूनसुद्धा त्यांचा दृष्टिकोन खरंच अजून बदललेला नाही. की अजूनसुद्धा आमच्याकडे कधी कधी ते प्रश्न नजरेने बघतात. ते मला दुःख होतं. मी सोडून सारी नाच अशी बेभान नाचले आज, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे. बहरली वीज देहात, उतरले प्राण पायात, वाऱ्याचा धरुनी हात, वाऱ्याचा धरुनी हात अशी बेभान नाचले आज, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे.
पहिला टाकला तुम्ही वन क्रॉस हे सगळ्यांच्या किती क्रॉस होणारच काय माझी मुलं दोघे म्हणजे मला पुष्कळ सपोर्ट करतात. माझा मुलगा पण मला कळतं बोलतो पप्पा नको आता बस. कारण काय होतं माहिती आहे की त्यांच्या काय मित्रांचे वडील कोण ऑफिसर आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, अभिमानाने सांगतात. तो हे सांगतो माझे वडील डान्स मास्टर आहेत. पण कधी कधी जसं उदाहरणार्थ आता एका माझ्या मोबाईलमधून ते हे करतात ना, बघतात एकमेकाचे तो व्हॉट्सअपला वगैरे, त्यामध्ये माझा जलद इकलाजाचा फोटो होता. तो मुलाने पाहिला त्याच्या मित्राने. तो मला आपली डॅडी असे डान्स करतो. मग ते मुलाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. मग त्यासाठी तो बोलतो. मी शक्यतो तसा राहत नाही किंवा मी शक्यतो की हा विचार करतो की माझ्यामुळे माझ्या मुलांना कुठल्या गोष्टीत त्रास होईल. माझे नातेवाईक पण माझ्याबद्दल म्हणजे कधी कधी ऑब्जेक्शन उचलतात, पण मी नाही लक्ष देत. पण जेव्हा माझी प्रसिद्धी असते, जेव्हा माझे रिॲलिटी शोज मी करतो, मोठमोठ्या ठिकाणी जेव्हा मला सत्कार होतात, मग तेच नातेवाईक मला अभिमानाने सुद्धा मला बोलतात. आणि मी कधी त्यांची पर्वा केली नाही, पर्वा करणार सुद्धा नाही. कारण केली असती तर मी आज म्हणजे ह्या स्टेजवरती मी आलो नसतो आता. आमच्या लावणी क्षेत्रातल्या खूप सगळ्या उच्च अंकाच्या डान्सर्स आहेत, लावणी डान्सर्स. त्यातली वैदेही, सारिका ह्यांना तर ओळखतात. माय मॉम अनिल अंकारे, मी स्वतः आकांक्षा कदम, हे आमचे खूप मोठे कोरिओग्राफर्स आहेत. अनिल वासुदेवन, ही मयुरी, विद्या, या योगिता, शीतल, हे आमचा ग्रुप आहे. एवढा अजून आहेत बऱ्याच जणी, पण आता सध्या आमचा खास ग्रुप. माझी मुलगी माझ्याबरोबर करायची लहानपणी. हो, ती लहानपणी तिने 5 ते 7 कॉम्पिटिशन मारले. त्याच्यानंतर तिने 1-2 स्टेज शो केले माझ्याबरोबर. पण नंतर मी जेव्हा ह्या आमच्या डान्समध्ये, लावणी प्रकारामध्ये, फोक डान्समध्ये ज्या मुलींच्याबद्दल मी पाहिलं की मी पुरुष असून जेव्हा लोकांच्या नजरा माझ्या शरीरावरती फिरतात, तर कुठलाही बाप हे नाही, ही अपेक्षा नाही करणार की जे मी पाहतो ते माझ्या मुलीबरोबर. मग म्हणून मी मुलीला म्हटलं नाही करायचं, तू फक्त स्टडी कर, तुझं आयुष्य उभं कर, चालेल मला. कारण प्रत्येक पुरुष जेव्हा आम्ही जेव्हा लावणी करतो ना, एकेका पुरुषांची नजर आहे ना, काहींची चांगली असते. 10% पुरुषांची नजर फक्त चांगली असते. बाकीच्यांची नजर बाईकडे बघायची, फक्त लालसा, वासना, ह्या नजरेने. आणि आता आम्हाला त्या नजरेची सवय झालेली आहे. आम्हाला माहिती आहे की पुरुष कुठल्या नजरेने बघतात, म्हणून ते नको आहे. मला काही नाही वाटते, सवय झाली. त्यांची अपेक्षा, त्यांच्या नजरेला नजर द्यायची हिंमत माझ्यामध्ये आहे. ते कुठल्या नजरेने बघतात ते मला कळतं, पण त्यांना मी रिस्पॉन्स देतच नाही. माझा रिस्पॉन्स फक्त 3 तासाचा असतो. जोपर्यंत शरीरावरती माझी साडी असते, जोपर्यंत ते माझ्या शरीरावर माझं कॉस्ट्यूम असतं, तोपर्यंतच. म्हणजे माझा एक काम का सर्वस्वी माझं नृत्य म्हणजे डान्स म्हणजे सर्व काही झालं माझं, सर्वस्व.
ह्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. मी तर हे म्हणेल की जेव्हा माझा शेवट होईल तो माझा स्टेजवरती राहा. खरं सांगते. कारण की म्हणजे मी नाही राहू शकत. अशा धाग्यावर